नमस्कार, शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। चाकूर तालुक्यातील चापोली ग्रामपंचायत परिसर आणि एक मोठा सवाल। लाखोचं आरो यंत्र पण ना बसवलं ना वापरलं आणि आता थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेलं हे प्रकरण। बातमीचा दणका बसताच प्रशासन हल्लं आणि ग्रामसेवकांनी थेट पोलीस स्टेशनला पत्र देत हा प्रकार कळवलाय। त्या पत्रात ग्रामसेवकांनी नमूद केलं आहे की सुमारे 1 ते 1.5 वर्षापूर्वी एका ट्रकमधून आरो यंत्राचा बॉक्स ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आला आणि आणणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं की हा तुमच्या ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेला आरो आहे, लवकरच आमची माणसं येऊन ते बसवतील असं सांगून तो बॉक्स तिथेच ठेवून गेले। त्यानंतर ना कोणी परत आलं ना यंत्र बसवलं गेलं आणि आजही ते तसंच पडून आहे। पण आता गावाचा थेट सवाल आहे, असं कसं होऊ शकतं? ग्रामपंचायत आवारात लाखोचं यंत्र येतं, वर्षानुवर्ष पडून राहतं आणि त्याची नोंद नाही, जबाबदारी नाही। मग ही जबाबदारी सरपंचाची, ग्रामसेवकाची, सदस्याची की प्रशासनाची? जबाबदारी कोणाची? आज चापोलीत एकच चर्चा आहे। हे निष्काळजीपणा आहे की व्यवस्थेचं अपयश? आता मात्र सगळ्याच प्रश्न लागलाय पोलीस स्टेशनकडे। पोलीस हा आरो जप्त करणार का सखोल चौकशी करणार? आणि सर्वात महत्वाचा, हा आरो नेमका कोणाचा आहे याचा खरा मालक समोर येणार का? हे सगळं आता पुढच्या कारवाईत स्पष्ट होणार आहे आणि ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी दत्तात्रय बेंबडे, पाहत रहा शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह, सत्यासाठी आणि समाजासाठी। आरो कुण्या गुत्तेदारानं ग्रामपंचायतीशी संपर्क साधून ठेवला ग्रामसेवक साहेबाला याची कुठली कल्पना नाही। सध्याच्या घडीला बेवारस आरो 1 वर्ष झालं अस्तित्वात चापलीत आहे, याचा कुठेही उपयोग होत नाही। ह्याला जबाबदार शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत। 1 वर्षापासून काहीच कसं कळलं? 1 वर्षापासून हे आरो नवीन आरोप येऊन पडला, इथं आम्हाला कुठली कल्पना नाही ना, ग्रामपंचायतने कुणाला याची कल्पना दिलेली नाही। 3 वर्ष झालं शंकरवाडीला आरो मंजूर आहे, पण तिथं आरो बसवला नाही। तर शिवसाहेबांनी, BDO साहेबांनी आरो कुण्या गुत्तेदारांनी ठेवले काय नाही याच्यावर चौकशी करावी। बेवारस आरो आहे, त्याच्यावर शिवसाहेबांनी आणि BDO साहेबांनी काय योग्य ती कारवाई होते ती कारवाई करावी। नसेल तर ह्याचा जाब आपण BDO साहेबाला विचारू, मनसेकडून आंदोलन करणार? 100% करू।